असो काय आता वैष्णवी ते आता गेले तर मला थोडं सॅड पण वाटतंय ऑब्विसली. आणि इकडे समोर पण बिल्डिंग, इकडे पण बिल्डिंग, तिकडे पण बिल्डिंग आणि हे मस्त असं झाड आहे आणि खूप इफेक्टिव्ह मला वाटते. Now comes the difficult part, which is सो काय वाटतं तुम्हाला काय हे लोक आपल्या इकडचे आहेत महाराष्ट्राचे वाटतात तुम्हाला? दिस इज व्हेरी कॅज्युअल बिहेवियर. अरे कुछ तो शॉर्ट हो गया. स्वागत नहीं करोगे हमारा? हे गाइस, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. आता वैष्णवी आंघोळ करून आली आहे जस्ट आणि आता वाजले 7. तो वैष्णवीचं आता नुसतं वर्क फ्रॉम होम झालेलं आहे कम्प्लीट. आणि आज वैष्णवीचं वर्क फ्रॉम होम कसं आहे कारण की पाऊस जास्त पडतोय ना गाईस. सो बघू शकतात आमच्या घराच्या इकडनं असं काहीतरी नजारा आहे आणि इकडे समोर पण बिल्डिंग, इकडे पण बिल्डिंग, तिकडे पण बिल्डिंग आणि हे मस्त असं झाड आहे. आता पाऊस जरा कमी झालाय बट थोड्या वेळापूर्वी खूप जास्त पडत होता पाऊस. सो आज बेसिकली काय सीन आहे माहितीये का? वैष्णवी चालली आहे गोव्याला आणि वैष्णवी चालली आहे काय बघ चिडवते कशी मला. आणि वैष्णवी चालली आहे गोव्याला म्हणजे कसं मला ती टाकून चालली आहे गोव्याला तिच्या सो बेसिकली हा तिची फ्रेंड आहे, तिचं आता लग्न आहे तर तिच्या बॅचलर साठी चालली आहे ती. तिला बोललो मी बाजूला एक रूम घे, तिकडे मी आणि माझा भाऊ वगैरे किंवा कोण दुसरे मित्र वगैरे असू जाऊ चिल करू, तुम्हाला काय डिस्टर्ब करणार नाही, तुमच्यामध्ये पडणार नाही आम्ही. not possible. बघ नॉट पॉसिबल. No, not allowed. सो गाईस तुम्हाला मी माझं थोडंसं वर्क स्पेस पण दाखवतो. ऍक्च्युली म्हणजे वर्क स्पेस मध्ये थोडं घर पण दाखवतो कारण की मी विचार केला होता की थोड्या दिवसानंतर दाखव, बट विचार केला की आता दाखवून टाकूया है की नाही. म्हणजे कसं टॉपिक्स असतात डोक्यामध्ये तर त्या हिशोबाने काय करते माझी बॅग काढते. सध्या ही बॅग घेऊन मी गोव्याला चालली आहे. ओके. बघा आणि मी तुला साईबाबा, घेऊन नाही चालली आहे. बघा साईबाबा बनले साईबाबा. दाखव दाखव साईबाबा. मी ही बॅग घेऊन गोव्याला चालली आहे, तुला घेऊन नाही चालली आहे. हा समजलं समजलं. सो मी कुठे होतो? हा सो बेसिकली बघा ही माझी वर्क स्पेस आहे. इकडे मी काम करतो म्युझिकचं वगैरे जे पण आहे. हे 2 स्पीकर्स, ह्याच्यावरती ऐकतो मी गाणी आणि आपलं मिक्सिंग अँड मास्टरिंग करतो. अगेन टेक्निकल टर्म. हा साऊंड कार्ड आहे, ह्याच्यावरती माईक असं ठेवलं कारण की सारखा सारखा लागतो आम्हाला कंटेंट बनवण्यासाठी. हा टीव्ही आहे, बंद आहे सध्या आता. हे तुम्हाला एक सिक्रेट जेम देतो गाईस, जर तुम्हाला थोडंसं लाईफ मध्ये लाईक थोडंसं तुम्हाला स्ट्रेस वगैरे होत असेल किंवा झोप वगैरे लगेच लागत नसेल, होतं ना आपण म्हणजे आजकाल स्क्रोल वगैरे पण करतो खूप आणि आपल्याला खूप टेन्शन वगैरे असतात लाईफचं की उद्या काय होणार आहे, जे पण आहे तुम्हाला झोप लागत नाही किंवा थोडा स्ट्रेस वगैरे होतात, तुम्ही जॉब वगैरे पण करतो आपण, तर त्यासाठी ही ही टी मी याने ट्राय करतोय आजकाल आणि खूप इफेक्टिव्ह मला वाटते. ही काय कुठली स्पॉन्सर नाही आहे व्हिडिओ, मी असं ChatGPT ला विचारलं होतं एक दिवस तर मला सापडली होती. कॅमोमाईल टी आहे, असे शॅशेज असतात त्याच्यामध्ये, टाकायची पाण्यामध्ये आणि थोडं मध ऍड करायचं आणि पिऊन टाकायचं. म्हणजे असं एकदम पण गोळा आपण घेतो ना तर त्याच्यासारखा इफेक्ट नाही आहे गाईस याच्यामध्ये, बट इट हेल्प्स फॉर शुअर. तुम्ही ट्राय करू शकता, नॅचरल पण आहे. सो हा इकडे बेड आहे, तिकडे वैष्णवीची तयारी चालू आहे आणि हा पसारा आता थोड्या दिवसासाठी जाणार आहे घरात ना. म्हणजे तुझा पसारा आहे ना, तू आता हे सगळं करते आहेस, कपडे बिपडे इकडे तिकडे. हिला बोलतो मी अरे कपडे पडले तुझे, अरे मग चालली आहे ना आता गोव्याला तर तिकडे तर त्याच गोष्टीसाठी आता म्हणजे काढलेत कपडे बाहेर अशी वगैरे बोलते. हा आणि अजून एक गोष्ट, ही चेअर माझी तुटली आहे गाईस, बघू शकतात पाया खालती तुटले आहेत दोन्ही पण, तर ह्याच्यासाठी खालती कार्पेट घातला होता आम्ही जेणेकरून मी इकडे काम करेल मस्तपैकी, मी वैष्णवी जे पण आहे. सो आज मी सकाळीच मस्तपैकी बीट बनवली होती म्हणजे इकडे हेडफोन पडले आहेत. केटल आहे इकडे, इकडे याच्यामध्ये मॅगी वगैरे गरम करतो, कप नूडल्स किंवा याच्यामध्येच मॅगी बनवतो. सो येस, आणि हा स्पीकर पण आहे, जो होम थिएटरचा हाय स्पीकर, तो मी आजकाल वापरत नाही, धूळ पण लागले, साफ पण करायचा आहे नो. हा आणि हा माझा माईक आहे, त्याच्यामध्ये मी रेकॉर्ड करतो, गाणी वगैरे बनवायचे असतील तर याच्यावरती रेकॉर्ड करून मी गाणी बनवतो. आणि ही गिटार आहे गाईस, ही गिटार पडली आहे इकडे, धूळ लागली आहे कारण की मला खरंच वेळ भेटत नाही गाईस. मग सांगायला गेलो ना, खरंच मला खरंच वेळ भेटत नाही कारण की जॉब, परत म्युझिक, परत गाणी बनव किंवा व्हिडिओ कंटेंट क्रिएशन चालू केलंय मी. हा वर्षासाठी मी थोडासा म्हणजे लाईक तुम्हाला लोकांना माहिती असेल की नाही माहित नाही, बट जे लोक मला ओळखतात रिअल मध्ये तर त्यांना माहिती असेल की मी म्हणजे आधी एकदम प्रॉपर पूर्णपणे म्युझिक मध्ये होतो. वर्क केले नाही की केले नाही ते गोष्ट वेगळी आहे, बट आय वॉन्ट टू एक्सपेरिमेंट इन माय लाईफ. सो मी हा वर्ष थोडा कंटेंट क्रिएशनला देतोय कारण की कसं माहितीये काय, जाऊन ती व्हिडिओ आपण नंतर बनवूया. ओके, त्याच्यावरती आपण डेडिकेटेड व्हिडिओ बनवूया. ओके, आणि हा इकडे वैष्णवीने आता नुसतंच हे सगळे म्हणजे पोर्ट्रेट्स आहेत, ते पोलोराइड कॅमेरा मधनं तिने काढले होते आम्ही, तर ते लावले, तिने DIY केलंय म्हणजे बेसिकली. सो हा, आणि पोर्ट्रेट फोटो बघू शकता तुम्ही, एकदम काळे काळे दिसतात गाईस. तुम्ही पण पोर्ट्रेट जर तुम्ही घेत असाल ना कॅमेरा, तर पोर्ट्रेट कॅमेरा मधनं फोटो कधी पण ना बाहेर काढा, बाहेर चांगले येतात फोटो. बघा याच्यामध्ये पण बघा, हा माझा आणि वैष्णवीचा फोटो आहे, इकडे मी किती गोरा आणि वैष्णवी दिसतच नाही, तर ते एक आहे फॅक्ट. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, हा आमचा क्लोजेट आहे. सो इकडे वैष्णवीचे कपडे आणि इकडे माझे कपडे. तो आता वैष्णवी काहीतरी तयारी करते,
तर चालली आहे ना गोव्याला आता, मग बॅग वगैरे भरते. सगळे तिने प्लॅस्टिक मध्ये भरले आहेत कपडे, लास्ट मिनिट पॅकिंग. येस, सो हे सगळे कपडे तिने प्लॅस्टिक मध्ये भरले कारण की पाऊस पण आहे, तो एक्स्ट्रा काय बोलतात ते. तर मी थोडेसे चेंजेस करते आता कपड्यांमध्ये, थोडे अजून लाईट कपडे घ्यायला ट्राय करते आणि सनस्क्रीन, टोपी, शेड हे सगळं मी बॅगेतून काढून टाकते, बिकॉज त्याची काहीच गरज नाही लागणार आहे. खूप पाऊस पडतोय इथे पण आणि गोव्याला पण. अच्छा, तो वैष्णवीने रिसर्च पण केली आहे आणि वैष्णवी फक्त एका दिवसासाठी नाही, 2 दिवसासाठी नाही, तर 3-4 दिवसासाठी चालली आहे ती. हा, काय आपल्याला लास्ट शरम काय वाटते? बिलकुल पण नाही, मला चालली आहे सोडून तू. बिलकुल पण नाही, हा, बिलकुल पण नाही. कारण की कसं माहितीये का गाईस, तर तुम्ही माझे व्लॉग वगैरे बघत असाल तर मी मोस्टली कंटेंट माझा असतो की फूड व्लॉग असतो आणि डेली व्लॉग पण मी ट्राय करतो. सी आय एम लाईक ट्राइंग टू एक्सपेरिमेंट ऑल द थिंग्स, बट मी हा एक एकदम अव्वल दर्जाचा इंट्रोवर्ट पर्सन. आणि जेव्हापासून वैष्णवी जेव्हा आली आहे लाईफ मध्ये, तेव्हापासून मी फक्त कधी कधी फिरतो, ते पण विकेंडला वगैरे, किंवा वैष्णवी कधी कधी ऑफिस वर येते तर आम्ही जातो खालती, पाणीपुरी वगैरे खाणार, म्हणजे असं म्हणजे लाईक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी उतरतो. आणि आमचा माळा पण 5 माळ्याचा आहे, सो आमच्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट नाही आहे, सो तिकडे आता कसं माझं जरा वेट वगैरे वाढलंय ना, तर मला आता आता थोडं जाणवायला आलं. लाईक मी आता रिअलाइज झालंय आता मला की हा लाईक थकायला वगैरे होतं. So, म्हणजे पहिला मी खूप बारीक होतो. सो येस. पहले मैं बहुत पतला था, फिर मैं अपनी बीवी से मिला, अच्छा, अजून उसके बाद मैं बहुत मोटा हो गया. ही होती कहाणी माझी जाडा होण्याची. लाईक वैष्णवीने मला जाडा केलंय कारण की आता सगळं जेवण वगैरे ती सांगते, काय माझं मन झालं खायचं तर तिला बोलतो बनवायला, ती लगेच बनवते कारण की येस, शी इज अ गुड कुक. येस, शी इज अ गुड कुक. जाता जाता मी माझ्या नवऱ्यासाठी नूडल्स बनवणार आहे. ओके. येस. हा, तुम्हाला नूडल्सची रेसिपी पण दाखवतो एकदम शॉर्ट मध्ये की कसं काय आहे. कारण की कसं फूडचं कसं असतं माहितीये गाईस, फूड म्हणजे माझा म्हणजे हाच हेतू आहे की तुम्हाला म्हणजे थोडंसं माझ्यासारखे लोक पण असतील की मला म्हणजे लाईक फूड वगैरे काय बनवताच येत नाही, तर त्यांना थोडीशी आयडिया येईल की काय काय सामान तुम्ही घेऊ शकतात वगैरे जे आहे ते. आय विल ट्राय टू कव्हर एकदम शॉर्ट मध्ये. ओके, चाललेस तू बनवायला आता? ओके, सो वैष्णवी चालली आता त्या रूम मध्ये बनवायला. तुम्हाला दाखवतो मी आता पुढच्या टेक मध्ये, बघा जी पण रेसिपी असेल ती. तो गाइस इकडे आता बनताय आमचे नूडल्स. नूडल्सचे किती पॅकेट टाकले वैष्णवी तू? 3 पॅकेट्स फॉर 3 पीपल. मी हे आहे गार्लिक, गार्लिक कांदा आणि कलरफुल शिमला शिमला मिरची. मिरची. त्या दिवशी आपण पिझ्झा बनवले तेव्हा राहिले होते ना, सो वी आर मेकिंग यूज ऑफ इट. येस, सो दिस इज द युटिलायझेशन. युटिलायझेशन बेचेस. बघ आता वैष्णवी असं पाणी काढते. तू मी काय बोलतो, बॉईल करताना काय काय टाकलं होतंस पाण्यामध्ये? पाण्यामध्ये noodles मध्ये? थोडासा सॉल्ट आणि थोडंसं ऑइल टाकलं होतं. सॉल्ट आणि ऑइल. ऑइल, हा, सो दॅट नूडल्स स्टिक नाही होत मग. ओके, सिक्रेट गाईस, सिक्रेट घेऊन घ्या तुम्ही वैष्णवीकडनं. बघा कशी गाळते ती, एकदम प्रोफेशनल. हा, मी ते गरम गरम आहे, जरा लांबून घे. एकदम प्रोफेशनल, समजतं. बाय द वे, आई कुठे गेली आहे? आई गेली आहे तिच्या एका फ्रेंड कडे गेट टुगेदर साठी. ओ वाव, बट नाईस. निघाली आता, मला कॉल आला होता, येईल आता थोड्या वेळाने ती. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. सो आता वैष्णवी अंडा आतमध्ये का ठेवतेस? अच्छा, मीठ टाकते. मीठ टाकते, थोडस मीठ टाकते. आणि अंडे किती होते? 4. 4 अंडी. कारण की आपण 4 जण आहेत म्हणून. 3च जण आहे, आई नाही खाणार आहे. आई नाही खाणार आहे. नाही, सो मीठ ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय मी टेस्ट साठी, हळूहळू सावकाश. आणि नूडल्स मध्ये पण आपण स्टार्टिंगला मीठ टाकलं होतं, सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपण स्टार्टिंग पासून थोडं 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 मीठ घालत आलोय प्रत्येक गोष्टीमध्ये. सो जेव्हा ऍक्च्युअली आपण बनवू नूडल्स तेव्हा कमी थोडं मीठ घालावं, म्हणजे बॅलन्स होईल, नाही तर खूप सॉल्टी होईल फूड. हा, ते पण आहे. आणि कारण की तू नूडल्स मध्ये पण टाकलेस. Yes, येस, yes. आणि ह्याच्यात पण ते पण टाकलं. टाकले. आता फोडणीमध्ये पण टाकणार ऑल ओव्हर. Yes, yes. गॉट यू. आणि काय? आणि कॅमेरामॅन मला असं क्यूटली बघतोय एकदम. सो गाईस, मी अंडा फ्राय बघितलाय, पण डीप फ्राय कधीच बघितलं नाही आयुष्यामध्ये. येस. आय थिंक सो मालपाव वगैरे पण असंच करतात ना, डायरेक्ट डीप फ्राय. तो अंड असं फेटत घ्यायचं, म्हणजे ते बरोबर Scramble स्क्रॅम्बल्ड करायचं. एग बनवायचे बेसिकली आपल्याला. भुर्जी बनवायची बेसिकली. येस, गुड. सो अंड आपलं कुक झालेलं आहे. ओके, सो अंड मी याच सेम बोल मध्ये काढून घेते. स्क्रॅम्बल करून असं बाजूला काढणार आहे. हा, बाजूला काढणार आहे मी. ओके, येस. असे बघा आता ही परत टाकते ऑइल कारण की अंड्याने घेतलं ना खेचून. येस. दॅट्स द रिझन. माहिती आहे. नाव लेट्स स्टार्ट. मी सर्वात पहिलं लसूण घालते भरून. मला चायनीज मध्ये लसूण खूपच जास्त आय आवडतं. थिंक सो आपला जिंजर सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट आहे. गार्लिक. हा, सॉरी, Not गार्लिक आणि ginger. जिंजर दोन्ही पण आहे. जिंजरचा मला फ्लेवर नाही आवडत, तो माझा मूड नुसार मी टाकते, कधी नाही टाकत. आज आय डोंट फील लाईक ऍडिंग इट, सो मी नाही ऍड केलंय. ओके. आणि गार्लिकला थोडं हलकंसं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं, मग बाकीचे व्हेजीज टाकायचे. मस्त वास
मस्त स्मेल येतो ना गार्लिक फ्रायचा. तर आता मी ह्याच्यात बाकीचे व्हेजीस टाकते. सो आता इथे मी कलरफुल कॅप्सिकम आणि कांदा टाकलाय, बट तुम्ही तुमच्या चॉईसचे काही व्हेजीस म्हणजे इथे तुम्ही कोबी टाकू शकता, गाजर टाकू शकता, स्प्रिंग अनियन पण टाकू शकता, ज्याच्याने खूप चांगला फ्लेवर येतो. बट आज नव्हतं ते, आणि आजचा मोठो होता फ्रीज मधल्या भाज्या संपवणं बिफोर आय गो फॉर माय गोवा ट्रिप. सो म्हणून ही डिश. बाकी नाहीतर मग जर तुम्ही प्रॉपर प्लॅन करून करत असाल तर कांद्याची पात नक्की ऍड करा, त्याच्याने एक खूपच वेगळा युनिक फ्लेवर येतो. आणि गार्निशिंग वगैरे करायला पण मस्त. गार्निशिंग करायला ग्रीन ग्रीन मस्त वाटतं. Yes. हे पण किती कलरफुल मस्त वाटतंय ना याच्यामध्ये. या भाज्या पण कमी नाही. मस्त. आता ह्याला थोडं हे करून थोडं सॉटे सॉटे करायचं. थोड्या भाज्या नरम पडल्या पाहिजे, एकदम पण नरम नाही, थोडा क्रंच पाहिजे. बट येस, असं चायनीज लोकांसारखं हलव ना असं. सो आता व्हेजीज बऱ्यापैकी नरम झाल्यात. आता ह्याच्यावरती मी एक एक गोष्ट टाकायला सुरुवात करते. सो व्हेजीज मस्त स्प्रेड करून घेतले. ह्याच्यावरती सर्वात पहिलं मी लेअर लावते एग्सचं. ओके, त्यानंतर नूडल्स. गॅस एकदम स्लो करून ठेवायचा. ओके, गॅस स्लो पण आहे. झालं आता एवढं असणार. याच्यावरती फक्त तू मसाला टाकणार वाटतं. काय आहे सिक्रेट मसाला काय गाईस, तो आता तुम्हाला थोड्या वेळाने आम्ही दाखवू. सो मी चिंग्सचा हक्का नूडल्स मसाला यूज करते. दिस वन. आता भेटतो किराणा मध्ये कुठे पण. कुठे पण भेटतो इझिली. थोडा तर ठेवतोय असं बोल. डोंट इंटरफिअर इन माय रेसिपी. आता ह्याच्यावर टाकते मी सोया सॉस. येस, मयंकला सोया सॉस खूप आवडतो. नेक्स्ट रेड चिली सॉस. रेड चिली सॉस. येस. ओके. आणि ग्रीन चिली सॉस. ग्रीन चिली सॉस. या, ग्रीन चिली सॉस म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1.5 स्पून. किंवा तुमच्या टेस्ट नुसार. माझ्या नवऱ्याला सोया सॉस जास्त आवडतो. तुम्ही सोया सॉस थोडा जास्त टाकला, आणि थोडी शेजवान चटणी टाकते मी. ओके. तुम्ही हवं तर थोडा केचप पण, जर लहान मुलं खाणारी असतील तर केचप पण टाकू शकता, त्यांना त्याची टेस्ट नक्कीच आवडेल. ओके. अँड थोडासा ब्लॅक पेपर. दॅट्स इट. आणि थोडंसं सॉल्ट. आपण ह्याच्यामध्ये बिलकुल पण सॉल्ट नाही ऍड केलंय. सो म्हणजे नूडल्स बनवताना आता म्हणजे बॅलन्स करायचं सगळं सॉल्ट. आपलं सॉल्ट मग सगळं एकसाथ नाही टाकायचं याच्यात, राईट? येस. नाव कम्स द डिफिकल्ट पार्ट, विच इज मिक्सिंग. सो बिकॉज असं टाकलं तर वरून खालून सगळीकडे लागतं ते. जर तुम्ही खाली टाकलं तर तो सॉस खालीच राहतो, वरच्या नूडल्सला प्रॉपरली कोट नाही होत. म्हणून मी ही टेक्निक वापरते. येस. आता नूडल्स प्रॉपरली आधी मी ब्रेक करून घेते, बिकॉज झाले असतील. लॉंग होतात. असं काही नाही, ते एकदा कुक व्हायला लागले का ते सेपरेट होतात इझिली. बट नूडल्स हे लॉंग असतात ना खूप, तर मग ते काय बोलतात मिक्स करायला प्रॉब्लेम होतो, म्हणून मी थोडे ब्रेक करून घेते. ओके. नाव वी आर गोइंग टू मिक्स दिस. मिक्स इट वेल. तू काय बघा, हो, आता मी प्रॉपरली मिक्स केलंय. मला खूप कष्ट लागले, बिकॉज जास्त क्वांटिटी आहे नूडल्सची. सो मिक्स करणं असं एकदम लग्नामध्ये असतात ना नूडल्स तसे दिसतात. हॉटेलमध्ये मोस्टली व्हाईट असतात ना नूडल्स, ते सोया सॉस जास्त टाकलाय. डिपेंड या म्हणजे. सो गाईस, कसं माहितीये काय, इट्स डिपेंड ऑन युअर टेस्ट. तुम्हाला कसं आवडतात. डिपेंड्स ऑन युअर टेस्ट. आम्हाला असं आवडतात बेसिकली. तो हे आपले नूडल्स आवडतात ना तुला? नक्की असे बनवलेले मी. येस. तो गाईस, आता इकडे वैष्णवी खाते नूडल्स. नूडलू. हे माझे नूडलू. सो वैष्णवीला आता जायचं पण आहे. आता वाजलेत 8:35. वैष्णवीची गाडी आहे 11ची समथिंग. सो आम्हाला निघायचं घरात ना 10 o'clockला. येस. सो आता पटकन मी पण जेवून घेतो गाईस, आणि तुम्हाला भेटतो डायरेक्ट बाहेर. सो गाईस, आता आम्ही फायनली निघतोय थोड्या वेळाने. आपण निघतोय आता वैष्णवी. आता 9:06 झालेत. वैष्णवी बोलते की पाऊस थोडा कमी होऊ दे. पाऊस आहे ना जोरात पडला पाहिजे, वैष्णवीची ट्रिपच कॅन्सल व्हायला पाहिजे. पाऊस बघा गाईस, असं दिसणार ना तुम्हाला काळोख झालं इकडे बघा. अरे यार, फोकस नव्हता बरोबर. लेट इट बी. तुम्हाला समजलं असणार गाईस एवढा पाऊस पडतो आहे. आय एम अ पॅन. ओके. इकडे आम्ही ब्लॉग बघतोय थोडं. देन आफ्टर दॅट पाऊस जसा कमी होईल तसं आम्ही निघू. सो एक्साइटमेंट कितनी है आपकी? ट्रेन भेटली ना आपल्याला लगेच. येस. हे बघा, सीएसटी स्टेशन ची हालत कशी आहे. सगळे झोपले आहेत वगैरे खालते. काय बोलते वैष्णवी? दिस इज व्हेरी कॅज्युअल बिहेवियर.
सो येस गायस, इकडे माझा फोन काहीतरी इश्यू झाला होता फोनचा, तर व्हॉइस कॅप्चर न झाला. सो वैष्णवीची ट्रेन होती कोकण कन्या एक्सप्रेस. सो ती 11:02ची होती. ही काहीतरी ट्रेन होती. इकडे मी तुम्हाला दाखवत होतो की लाईक स्टार्टिंगला सगळं ते हे असतं, सामान वगैरे ठेवतात, त्याचा डब्बा आहे. मग त्याच्यानंतर आपलं जे असतात ना जनरल डब्बा आहे. मग नंतर मग AC 3 AC. तर ते सगळं मी सांगत होतो. वैष्णव इकडे का थांबली आहेस तू? मी काय बोलतो, तुम्ही जनरल मना चाललेत काय? काय जनरल इकडे? अच्छा. सो फायनली आता वैष्णवी बसली आहे इकडे. फ्रेंड्स पण बसले आहेत. ट्रेन आहे कोकण कन्या एक्सप्रेस. सीट वगैरे पण चांगलं आहे, कलर वेगळा आहे. इट्स गुड. असो काय, आता वैष्णवी चालली आहे. मी उतरलो ट्रेनच्या खालती. 11 वाजले. 11:02ची ट्रेन आहे इकडे. बाय कर. बघा वंदे भारत. याच ट्रेननी आम्ही गेलो होतो दमनला. ती कुठे जाते माहित नाही मला. हो, जेवण पण आहे इकडे. नाईस. अरे इसमें शॉर्ट हो गया. सो काय वाटतं तुम्हाला गाईस, ते लोक आपल्या इकडचे आहेत, महाराष्ट्राचे वाटतात तुम्हाला? आय डोंट थिंक सो. मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्ही. हो, ठाणे लागली, ठाणे. गाईस, मी खूप दिवसानंतर आहे ना ट्रेन मधनं प्रवास करतोय. खूप मस्त वाटतं मला. आधी मी कॉलेजला वगैरे जायचो किंवा ऑफिसला वगैरे जायचो, तो तेव्हा मी नेहमी करायचो प्रवास, पण आता नाही. खूप दिवसानंतर मी करतोय प्रवास, तर मला खूप मस्त वाटतंय. वाव, फटाके फुटतात. नाईस. हा आपला सँडस्टोर स्टेशन गाइस. सो आपल्या एंट्रीला बघा 2 मस्तपैकी कुत्रे उभे आहेत. स्वागत नाही करोगे हमारा? सो गाईस, फायनली आता मी पोचलो आहे घरी आणि ऑलरेडी मी थकलो पण आहे, पण झोप ना आली आहे मला ऑलरेडी, कारण की मी रात्री झोपत नाही मोस्टली, कारण काम पण असतं. आता ऑलरेडी एक काम आहे, मला काम करायचं आहे. झोपणार तर नाही आता मी लवकर, बट आजचा दिवस खूप मस्त होता. खूप काय काय गोष्टी झाल्या. लाईक वैष्णवी पण गेली आहे इकडे लाईक गोव्याला, तर मला थोडं सॅड पण वाटतंय, कारण की कसं आहे माहितीये काय, मी तुम्हाला माहितीच असेल मी कोणासोबत जास्त राहत नाही. माझा एक व्लॉग फक्त असेल मित्रासोबत, जे पण मी तिकडे गेलो होतो. मे बी लोकांना माहित नसेल तुम्हाला, बट मी सांगतो की माझ्या जास्त मित्र नाही आहेत. कसं आता मी लाईक वैष्णवी सोबतच जास्त आहे. तीच माझी फ्रेंड आहे, तीच वाईफ आहे, तीच माझी बेस्ट फ्रेंड आहे, गुड फ्रेंड आहे, सगळं तीच आहे, म्हणजे समजतंय. तर आता तिची सवय पण झाली आणि ती आता गेली, तर मला थोडं सॅड पण वाटतंय ऑब्विसली. तर 4 दिवसासाठी गेली आहे ती. काय होणार आहे मलाच माहिती. आता व्हिडिओ एंड पण करतोय गाईस मी, पण जाता जाता फक्त एवढंच एक रिक्वेस्ट करतोय, एक डील म्हणून पण तुमच्यासोबत मला करायची आहे, किंवा एक मोठा भाऊ किंवा छोटा भाऊ म्हणून मला तुमच्याकडनं एक रिक्वेस्ट हवी आहे. एक गोष्ट पाहिजे आहे की जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल ना, ओके, व्हिडिओ बघाच पूर्ण असं नाही बोलत आहे, जर तुम्ही इथे व्हिडिओ बघितलं असेल ना इथपर्यंत, तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊच नका. कमेंट करा चांगली किंवा वाईट पण करा, काहीच त्याच्यामध्ये हे नाही, बट चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की गाईस काय माहितीये काय, मला चॅनल आणि मला पण स्वतःला ग्रो करायचं आहे. जर मी ग्रो झालो तर मी तुम्हाला मोटिवेट करू शकेल पुढे लाईफ मध्ये. समजतंय? तुम्हाला काय बघायचं असेल ना, चॅलेंज वगैरे जे पण आहेत, व्हिडिओज आम्ही बनवतो, त्या गोष्टीसाठी तुम्ही मला लाईक टॉपिक पण सांगू शकतात कमेंट मध्ये. आम्हाला सांगितलं होतं ऑलरेडी लोकांनी चॅलेंज व्हिडिओ, तर आम्ही केले पण ऑलरेडी. ओके, 2-3 आम्ही बनवले, बट लास्टचे 3-4 व्हिडिओला खूप एकदम बॅड रिस्पॉन्स भेटला आम्हाला. बट ऑब्व्हियसली मी थांबणार तर नाही. ऑब्व्हियसली मला किती पण माझ्या ना एक तरी व्ह्यूज गेला ना व्हिडिओला, फक्त 1 व्ह्यू, 2 व्ह्यू, 5 व्ह्यूज, तरी पण मी करत राहणार. म्हणजे ह्या गोष्टी मी लाईक करता करता आहे ना, ही गोष्ट म्हणजे व्लॉग करता करता खूप जास्त इम्प्रुव्हमेंट मी बघितली आहे स्वतःमध्ये. खूप खूप जास्त. ॲज अ इंट्रोवर्ट पर्सन लाईक कधी कधी मला फ्लेक्स करावंसं वाटतं की हा भाई, आमच्या एरियामध्ये किंवा आमच्या फॅमिलीमध्ये कोण असं करत नाही. समजताय? असं मी कॉल आउट वगैरे करत नाही, आणि खूप लोकांना असं मे बी टोचत पण असेल, बट आय डोंट गिव्ह अ डॅम. मला जे करायचं लाईफमध्ये मी करणार, कारण की रिग्रेट वाली फिलिंग मी ऑलरेडी झाली आहे माझी. रिग्रेट वाली फिलिंग म्हणजे मी खूप रिग्रेट केलं लाईफमध्ये मला, कारण की चालू करायचं होतं खूप आधीपासून. मे बी मी ग्रो पण झालो असतो तेव्हा कारण की कॉम्पिटिशन नव्हता. मी भले मानत नाही कॉम्पिटिशन, बट कॉम्पिटिशन तो असतोच असतो, राईट? आता मी पण एक म्युझिक प्रोड्युसर आहे. आता 2017, 18, 19 ला माझा खूप डिमांड होता, कारण की मार्केटमध्ये प्रोड्युसर्स नव्हते, राईट? तर माझ्याकडनं लोकांना झक मारून बीट घ्यायची आहे, ऍटलीस्ट माझ्या लाईक रेडियस मध्ये थोडंसं. बट आता खूप सॅच्युरेटेड झालंय, सगळे लोक स्वतः पण बीट्स बनवू शकतात. तर सांगण्याचा फक्त एवढाच हेतू आहे की सॅच्युरेटेड झाल्यामुळे लाईक तुम्हालाच काय, मला पण सवय अशी आहे खूप. मी पण कुठली युट्यूबवरती व्हिडिओ बघतो ना, थंबनेल तर बघणारच, टायटल पण बघणार, ठीक आहे, बट व्ह्यूज पण बघणार. जास्त व्ह्यूज दिसले तर मी क्लिक करणार त्याच्यावर. तर मे बी तुम्हाला असं वाटत असेल की जास्त व्ह्यूज नाही म्हणून तुम्ही क्लिक नाही करत असणार, असं काय काय असेल, किंवा माझ्या पण चुकत असणार, थंबनेल टायटल वगैरे जे पण आहे चुकीचं लावत असेल मी, जे पण आहे स्किल्स,
फक्त मला एवढी मदत हवी आहे तुमच्याकडनं की व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, कमेंट केल्याशिवाय जाऊच नका तुम्ही. ओके. कारण की आम्हाला पण मोटिवेशन भेटेल. मी रोज कंटेंट मला डेली व्लॉग पण करायचा असतो. बट डेली व्लॉग लाईक करायला काय नाही, मी करेल डेली व्लॉग. बट तुम्हाला तसं कंटेंट भेटणार नाही. ओके. कारण की असं असं नाही की मी झोपेतनं उठलो, मग कॅमेरा चालू केला, मग काय पण बोलणार असं नसतं. ओके. सगळं विचार करावा लागतो. आता हा पण व्लॉग आहे ना करायच्या आधी आदल्या दिवशी 2-3 दिवसाआधी मला विचार करावा लागला की हा आता वैष्णवी जाणार आहे. सो आय नीड टू शूट वन व्हिडिओ ऑन दिस. समजतंय? तसे व्हिडिओ आता कंटेंट पण आहेत ना माझ्या फोनमध्ये, माझ्या पेनड्राईव्ह मध्ये सेव्ड आहे. तर मी ते कंटेंट बघणार, विचार करणार की टाकणार की नाही टाकायचे आहेत मला. तर त्यांच्यानंतर टाकणार मी. तर खूप विचार करावा लागतं. ते इझी पण गोष्ट नाही आहे करायला. म्हणजे वैष्णवी पण करते ना, तिथं शॉर्ट्स आणि रील वगैरे करते. तर त्या गोष्टी पण ती करते. तर ती पण बोलते की अरे मग आता तर म्हणजे ग्रोथ वगैरे एवढे होतात नाही. मी तिला एवढंच सांगितलं की बघ ते सगळ्या गोष्टी आहेत ना डिस्ट्रॅक्शन आहेत. मी पण त्या गोष्टी विचार करतो. माझ्या डोक्यामध्ये येतात त्या गोष्टी. बट मी सगळ्या गोष्टी डिस्ट्रॅक्शन आहे. ओके. माझ्या सेल्फ इम्प्रुव्हमेंट होत आली आता. तुम्हाला दिसत पण असेल. मी आता एवढं चांगलं बोलतोय. आणि एक गोष्ट अजून पण आहे, मी स्टॅमर पण करायचो गाईस. तो स्टॅमरिंग वगैरे त्याच्यामुळे पण गेलाय माझ्या म्हणजे कॅमेरा समोर फक्त बोलून. असे खूप लोक माझे क्लोज वन जे आहेत ते व्हिडिओ म्हणजे असं कॅमेरा ओपन केल्यावरती आहे ना, अरे मला घेऊ नको, अरे अरे मी नाही बोलणार. समजतंय? सो मग समजू शकतो मी. म्हणजे माझं स्वतःचं व्हायचं. मी आधी व्लॉग चालू करायच्या आधी घरी 1-1 तास, 2-2 तास असं इकडे फेरा मारत बसायचो आणि बघायचो की कसा दिसतोय मी कसा बोलतोय, काय जे पण आहे. सो येस, मला तुम्हाला जास्त पकवायचं नाही आहे, सॉरी. बट ऑब्व्हियसली मी व्लॉग करतोय तर जे पण माझे जे गोष्टी आहेत, ओके, लाईफमध्ये माझे जे मित्र होते, जे पण लोक आहेत म्हणजे ऑलरेडी, त्या लोकांसोबत मी गोष्ट डिबेट नाही करू शकत. कुठली गोष्ट मांडू शकत नाही. का? कारण की ते लोक टोकतात मला मध्येच. माझे जे पण पॉईंट ऑफ व्ह्यू माझा पण पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना एक. तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू समोरचा पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. समोरचा एकदम ग्रेट समजतो त्याला की हा की मला सगळं माहिती आहे. असं होतं तुमच्यासोबत पण मे बी झालं असेल की आय डोंट नो. मला म्हणजे वे ऑफ कम्युनिकेशन मला करायचं आहे या व्लॉग थ्रू. सो म्हणून मी हा चॅनल चालू पण केलाय त्याच्यासाठीच की माझी लाईफ डॉक्युमेंट. मला आधी ऍक्च्युली म्युझिकचं करायचं होतं. बट ऑब्व्हियसली ऑडियन्स अँड ऑल जे पण टेक्निकल टर्म्स आहेत लाईक म्हणजे मार्केट रिसर्च वगैरे केली मी. ऑडियन्स खूप कमी आहे याच्यामध्ये पण सॉर्टेड म्हणजे ऑडियन्स कमी जे पण म्हणजे बघतात लोक तर त्यांनाच बघणार ना की त्यांचे ऑलरेडी आधीपासून करतात त्यांचे व्ह्यूज जात आहेत राईट. एकदम लाईक स्टडी करावं लागतं या गोष्टीमध्ये. फक्त एवढंच मी सांगितलंय तुम्हाला तो परत नाही सांगणार तुम्हाला बोर होत असेल आणि पुढे पण जास्त काय बोलत नाही तुम्ही ऑलरेडी मी तुम्हाला खूप जास्त बोर केलाय. सो आता हा व्लॉग मी इकडे संपवतोय गाईस आणि रिअली खूप म्हणजे असं वियर्ड वाटतंय मला आज एकदम. आता वैष्णवी गेली 4 दिवसासाठी तो काय होणार आहे माझं आय डोंट नो. सो येस बाय गाईस. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या व्लॉग मध्ये जे पण मी बघणार धमाकेदार तुम्हाला बघायला भेटणार याची खात्री मी तुम्हाला देतो. सो बाय.